नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथं आपण आता उन्हाळ्यामध्ये हा चिवडा हलका फुलका घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर आपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे, तर मुलांनासुद्धा सारखी सारखी भूक लागते, त्यासाठी आपण हा चिवडा खास बनवलेला आहे. तर बघू शकता इथं मी दुसरासुद्धा चिवडा बनवून दाखवलेला आहे. तर आपण 2 प्रकारचे चिवडे इथं मी बनवून दाखवणार आहे. एक साध्या मुरमुऱ्याचा आणि हा मक्का मुरमुऱ्याचा चिवडा आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही एकदम असे चाळणीने मी चाळून घेतलेले आहे आणि स्वच्छ करून घेतलेले आहे. तर हे खूप छान मुरमुरे आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये तर मुरमुरे असे वातड होत नाही, एकदम असे कुरकुरीत आहे. चिवडा बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. तर बघू शकता तुम्ही इथं मी अर्धा वाटी फुटाणे घेतलेले आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि चवीनुसार मी मिरची कापून घेतलेली आहे इथं बारीक. आणि इथं मी लसूण घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या आहे आणि चिरलेला इथं मी बारीक चिरलेलं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे 1 वाटी. तर आपण आता कढीपत्ता मी इथं ओला आहे, सुकलेला नाही. आणि मी मक्काचे मुरमुरे घेतलेले आहे, भरपूर सारे मुरमुरे घेतलेले आहे मी इथं. तर आपण दुसऱ्या चिवडा बनवणार आहे, त्यासाठी मी काही तळून घेणार आहे आणि ह्या मुरमुऱ्यासाठी सुद्धा तळून घेणार आहे. इथं मी चिवडा आता हलकासा गरम करून घेणार आहे. खूप जास्त आपल्याला गरम करायचा नाही, हलकासा असा गरम होईल इतकाच आपल्याला हे मुरमुरा गरम करून घ्यायचे आहे. मुरमुरे आपले छान इथं कुरकुरीत आहे, त्यामुळे आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही. तर मी हलकेसे असे गरम करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथं मी आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर इथं मी थोडे थोडे करून आता मक्काचे पोहे तळून घेणार आहे. इथं आपण सर्व मक्काचे पोहे तळून घेणार आहे आणि हे पोहे मी इथं मुरमुऱ्यावरच काढून घेणार आहे, कारण की जास्तीचं जे तेल असतं ते ह्या मुरमुऱ्यामध्ये राहील. त्यामुळे मी इथं सर्व साहित्य असाच मुरमुऱ्यावरती काढून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही आपले भरपूर आता मुरमुरे तळून झालेले आहे. म्हणजे इथं मी सर्व मुरमुरे तळून घेतलेले आहे आणि आपण काही मुरमुरे याच्यामधून आता साईडला ठेवून घेऊया, म्हणजे चिवडा बनवण्यासाठी. तर बघू शकता इथं मी भरपूर चिवडा असा बाजूला काढून ठेवलेला आहे. इथं आपण आता बाकीचे साहित्य तळून घेऊया. त्यानंतर इथं मी फुटाणे तळून घेत आहे. तर फुटाणे आपले कुरकुरीतच असतात, पण तरीसुद्धा आपल्याला इथं गरम करून घ्यायचे आहे, खूप जास्त आपल्याला तळून घ्यायचे नाही. फुटाणे तळून झालेले आहे, तर ते सुद्धा आपण ह्या चिवड्यावरती काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही इतका चिवडा मी ठेवलेला आहे मक्काचा. आणि आता शेंगदाणे मी टाकून घेतलेले आहे. हे पण असे मध्यम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे. छान असे फुटल्या जातात शेंगदाणे आणि बदामी कलर आला की लगेच काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही छान असे तडतडत आहे शेंगदाणे, छान आता भाजलेले आहे. तर ते सुद्धा आपण इथं काढून घेऊया. इथं मी काही शेंगदाणे आपल्या मक्याच्या चिवड्यामध्ये काढून घेत आहे. थोडे फुटाणे काढून घेतलेले आहे आणि काही शेंगदाणेसुद्धा टाकून घेतलेले आहे. तर आपण आता इथं खोबरं तळून घेऊया. हे पण आपल्याला मध्यम गॅसवर तळून घ्यायचं आहे. छान असा बदामी कलर आला की लगेच काढून घ्यायचं आहे, खूप जास्त जळू द्यायचं नाही. एकदम मध्यम गॅसवर तळलं की हे छान खोबरं कुरकुरीत होतं. इथं खोबरं काढून घेतल्यानंतर लसूण टाकून घेतलेलं आहे. लसूण तळत असताना कधी पण त्याच्यावर ताट ठेवूनच तुम्ही लसूण तळून घ्या, कारण की अंगावर उडण्याची शक्यता असते तेल. कारण की तो लसूण आतमधून फुटतो त्यावेळेस खूप जास्त तेल वरती उडतं, तर ते तेल आपल्या अंगावर सुद्धा उडू शकतं. बघू शकता पाठीमागं तुम्ही तेल खूप जास्त असं उडालेलं आहे. मी असं मध्यंती उघडून बघितलं त्यावेळेस तेलाचे असे लसूण आतमधून फुटला त्यावेळेस तेल उडालेलं आहे. तुम्हाला इथं लसूण आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरीसुद्धा चालते. तर इथं मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता छान इथं आपण आता कुरकुरीत तळून घेऊया. बघू शकता तुम्ही कढीपत्त्याचा छान असा कलर बदललेला आहे आणि छान कुरकुरीतसुद्धा तळून घेतलेला आहे आपण. तर आता काढून घेऊया.
तर बघू शकता तुम्ही ह्याच पद्धतीनं तुम्हाला सुद्धा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. आणि आपण थोडासा चिवडा कढीपत्ता दुसऱ्या चिवड्यामध्ये सुद्धा टाकून घेऊया. इथं आपण आता मिरची तळून घेणार आहे, तर ती सुद्धा अशी कुरकुरीत तळून घ्यायची आहे. इथं आपण मक्याचा मुरमुऱ्याचा चिवडा बनवत आहोत, त्यासाठी आपल्याला दुसरं साहित्य घ्यायची गरज नाही. यामधूनच आपल्याला थोडं थोडं साहित्य काढून त्या चिवड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर ही मिरची बघू शकता आता छान तळून घेतलेली आहे, छान अशी कुरकुरीत तळून घेतलेली आहे. तर ती सुद्धा इथं मी काढून घेतलेली आहे. तर आपण हा चिवडा सर्वात आधी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथं अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. इथं आपली मिरची छान कुरकुरीत तळून झालेली आहे, तर ती आधी काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही मी सर्व मिरची इथं काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथं मी आता आमचूर पावडर अर्धा चम्मच घेतलेला आहे छोटासा. तर बघू शकता तुम्ही, कारण आमचूर पावडरनी खूप छान चव लागते. आणि त्यानंतर मी इथं जिरा पावडर टाकून घेतलेला आहे. आणि अर्धा चम्मचहून थोडंसं जास्त मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे असं हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीनं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा चिवडा गरम असतानाच आपल्याला हे मिरची वगैरे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हलक्या हाताने असं मी आता मिक्स करून घेत आहे. तर आपला चिवडा छान तयार झालेला आहे. बघू शकता छान कलर आलेला आहे. तर मी आता मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी इथं 1.5 चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. 3 चम्मच इथं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि 2 चम्मच जिरा पावडर टाकून घेतलेला आहे. आणि मोठा चम्मच आमचूर पावडरसुद्धा मी इथं टाकून घेतलेला आहे. आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. खूप छान कलर येतो चिवड्याचा आणि चवसुद्धा छान लागते. त्यामुळे इथं मी मिरची पावडरचा सुद्धा वापर केलेला आहे कलर येण्यासाठी. आणि आता इथं सर्व मसाले मी टाकून घेतलेले आहे. आणि गॅस चालू करून आता हे थोडंसं मी तळून घेणार आहे, म्हणजे कलर खूप छान येतो चिवड्याचा. आणि ह्या मसाला आपण इथं टाकून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. तर मी जे काही शिल्लक तेल उरलेलं होतं त्याच तेलामध्ये इथं मी सर्व मसाले टाकून तळून घेतलेला आहे. आणि बघू शकता किती छान कलर आलेला आहे. एकसारखा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला टाकला ना गरम गरम त्यावेळेसच आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे असा आपला जो मसाला आहे तो लागला जातो. तर बघू शकता मी आता इथं हाताने सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. घरच्या घरी आपला कमी खर्चामध्ये आणि खूप जास्त चिवडा बनून तयार होतो. आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलाला सारखी भूक लागते, त्यावेळेस मुलांना पटकन असं खायला देता येतं. तर बघू शकता इथं दुसरासुद्धा चिवडा मी बनवून घेतलेला आहे. आणि तो सुद्धा खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि छान कुरकुरीतसुद्धा झालेला आहे. इथं मी दोन्ही चिवडे खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये बनवून दाखवलेले आहे. तर बघू शकता खूप सारे चिवडा आपला बनून तयार झालेला आहे. हा चिवडा चवीलासुद्धा खूप छान लागतो. एकदा तुम्ही हा चिवडा नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप चवीलासुद्धा छान लागतो. आणि घरच्या घरी तुम्हीसुद्धा चिवडा असा बनवून बघा. माझ्या दोन्ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया.